कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छान दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती आणि मी रात्री छोले भिजत घातले होते. का तर म्हटलं मसाला पण आहे आपल्याकडं रेडी. पटकन मसाल्यातली भाजी बनवून त्यांना टिफिन देता येईल. पण त्यांनी मग छोले भिजत घातल्याच्या नंतर मला सांगितलं की मला सकाळी चपाती भाजी असं काही जेवण नको आहे, मला फक्त सिंपल असा डाळ भात बनवून दे. मग म्हटलं ठीक आहे, कारण त्यांना कशाचा खूपच त्रास होतो आहे. अन्न जेव्हा गिळलं जाते ना तेव्हा पण भरपूर त्रास होतो आहे. म्हटलं आपण साधं सिंपल एकदम डाळ पण छान अशी एकदम पातळ बनवूयात आणि भात पण चिकट, म्हणजे भात पण जरासा असा मऊ शिजवूयात, म्हणजे कसं गिळताना पण त्यांना अजिबात त्रास होणार नाही म्हणून सकाळी सकाळी तयारी करायला घेतली. आणि नेहमी असले म्हणजे टिफिन द्यायचा म्हणजे सकाळची गडबडच असते, असं काही निवांत नसतं. कारण उठणं वगैरे उशिरा होते, कारण रात्रीची झोप पूर्ण होत नाही. आता रात्र छोटी आणि दिवस मोठा झाला त्याच्यामुळे झोप काय होत नाही, म्हणून मी सकाळी उशिराच उठले जराशी. म्हणजे माझं शेड्यूल असतं त्या टायमिंगलाच, म्हणजे मला माहिती आहे ना हे आपण ह्या टायमिंगला उठलं तर आपली सगळी कामं पटपट आवरतात म्हणून. मग मी उठले आणि मग हातपाय तोंड वगैरे धुवून घेतलं. मी सकाळी काय लवकर आंघोळ करत नाही, म्हणजे टिफिन झाल्याच्या नंतर ना आंघोळ करून घेत असते. कारण मग सकाळी एवढी गडबड असते ना, म्हणजे टिफिन द्यायचं म्हटल्यानंतर गडबड ही होतेच. मग आवरून सगळं जेवण वगैरे बनवून झाल्याच्या नंतर मग आंघोळ करून घेते. तर छान अशी तर डाळ तयार झाली. आणि गडबडीच्या टायमिंगला नेहमी असंच होतं ना, डाळीचं भांडं खाली चिकटून बसलं होतं, म्हणजे कुकरचं जे भांडं आहे ना ते चिकटून बसलं होतं, ते काही लवकर निघतच नव्हतं. मग मी वरूनच डाळ काढून घेतली. तर डाळ भात मस्त असा तयार झाला, त्यांना हवा होता तसा. मागच्या वेळी एका ताईंची कमेंट आली होती की त्यांना म्हणजे धनुषला आणि त्याच्या पप्पांना प्लास्टिकच्या डब्यामध्ये काय देत जाऊ नकोस. तर ह्यांना सवय आहे, ते ऑफिसमध्ये ना जेवायच्या टायमिंगला ओव्हनमध्ये सगळ्या भाज्या गरम करून घेतात. आणि मग प्लास्टिक असलं तरच ओव्हनमध्ये चालतं, स्टीलचं काय चालत नाही. म्हणून ते स्टीलचा डबा मला म्हणतात देऊ नकोस, जे काय आहे ते प्लास्टिकमध्येच देत जा. तर असा विषय होतो. पण आपण प्रत्येकाला ही गोष्ट सांगू शकत नाही ना, जे आपलं असतं ते. बघा ना, आजच एक कमेंट आली होती की तू पोळपाट रोज क्लीन करून ठेवत जा. तर मला माहिती आहे की ती माझं पोळपाट कसं झालं आहे. म्हणजे मी ती कमेंट काही निगेटिव्ह घेतली नाही, पण दुसऱ्या ताईने त्याच्यावरती कमेंट करायला सुरुवात केली की हां, तुला काय माहीतच नाही का, स्वच्छ केल्यानंतर ते छानच राहतं म्हणून. आणि नाही स्वच्छ करून ठेवलं तर त्याच्यामध्ये झुरळे फिरतात. अरे घरामध्ये झुरळच नाही तर त्या पोळपाटावरती झुरळं कुठून फिरणार. ठीक आहे, असू द्यात, बोलणारे बोलतच राहतात, आपण त्यांच्याकडे लक्ष काय द्यायचं नसतं. पण ॲक्च्युली खरं सांगते, माझं पोळपाट आधीच खराब झालेलं आहे, म्हणून मी काय 2 दिवसातून त्याला एकदा वॉश करत असते. आणि ते पोळपाट धुवून माझ्याकडून खराब झाले. अक्षरशः त्याचे 3 पाय असतात ना ते पण तुटून गेलेत. आता ह्याच्या पलीकडे मी दुसरं काही सांगू शकत नाही. आता सकाळी काय झालं ना, आमच्या इकडं आज पाणी जाणार होतं, म्हणजे जे पाण्याच्या टाक्या आहेत ना ते क्लीन करायच्या होत्या. सो सकाळी 10 ते 6 पाणी येणार नव्हतं, म्हणून मी सकाळी भरभर अशी कामं आवरून घेतली. 9:30ला तर कपडे धुवून सुकायला टाकले होते. 10पर्यंत फरशी, भांडी, कपडे टोटली सगळं काम आवरलं होतं. आणि मग देवपूजा थोडीशी लेट केली. म्हटलं सगळं आवरून झाल्याच्या नंतर करता येईल, पाण्यातली कामं आधी करून घेऊयात. त्यामुळे माझी कपडे ना 4-5 वाजेपर्यंत छान अशी सुकली होती. मग म्हटलं घड्या घालून ठेवावीत. आणि मी आता काय करते माहिती आहे का, संध्याकाळचे कपडे घराबाहेर ठेवत नाही, म्हणजे बाहेर सुकायला कपडे घालत नाही. आणि मग जे काय कपड्यांच्या घड्या असतात ना त्या 5-6 वाजता घालून घेते. मग सकाळचं माझं एक काम हलकं व्हायला लागले. म्हणजे खरंच एक काम जरी हलकं झालं ना तरी खूप फरक पडतो. मग उठलं की जेवण बनवायचं, आंघोळ करून घ्यायची आणि मग नंतर तर पुढची कामं आहेत ती सुरू होतात. सकाळी मग बेडवरती पण काय राडा पसारा नसतो, असतात इकडून तिकडून टॉवेल असतात किंवा अंगावरती घेतलेलं ब्लँकेट असतं, मग ते उचलून ठेवलं की बेडरूम मग पूर्ण क्लीन होऊन जाते. धनुषला माझ्यासोबत घेतलं होतं त्यांच्या कपड्याच्या घड्या घालण्यासाठी, कारण तो ना झोपेतून उठला होता आणि परत TV बघत बसला होता. तर म्हटलं आपण त्याला आपल्यासोबत कशात तरी रमवूयात, म्हणून मी त्याला म्हटलं की धनुष तो माझ्यासोबत ये, आपण दोघं मिळून कपड्याच्या घड्या घालूयात. आणि त्याला दाखवत होते की कशा कपड्याच्या घड्या घालायच्या, आणि त्याला काय ते जमतच नव्हतं. मुलांना पण आपण थोडासा वेळ देणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्याच्या आधी मी धनुषसोबत एवढं बोलत नव्हते, म्हणजे एवढं कॉन्व्हर्सेशन होत नव्हतं की बाबा स्कूलमध्ये जातोस मग हे कसं ते कसं. तर मला एका ताईंनी सांगितलं होतं की त्याच्यासोबत तू रोज बोलत जा, आज स्कूलमध्ये काय झालं किंवा कोण काय बोललं, तुला कोणी काय केलं का, अशा गोष्टी सगळ्याच. म्हणजे सगळं निगेटिव्हच नाही विचारायचं, जे काय आहे ते पॉझिटिव्ह. पण आज स्कूलमध्ये तुला काय शिकवलं किंवा काय झालं, तू आज काय टिफिनमध्ये नेलं होतंस, काय खाल्लंस. आणि माझं बाळणं आज काय करून आले माहिती आहे का, जो टिफिन त्याला मी दिला होता ना, तर ते आतल्या टिफिनचं झाकण, म्हणजे जो आतमध्ये छोटासा डबा असतो ना भाजीसाठी, त्याचं झाकण स्कूलमध्ये विसरून आलं आहे. आणि मी घरी आल्याच्या नंतर रोज चेक करते की त्यानं सगळा टिफिन फिनिश केला आहे की नाही, किंवा पाणी किती पेलं आहे. मग टिफिन ओपन केला की मला लगेच कळलं की ह्याने आज आपण म्हणजे जे वरचं झाकण आहे ना डब्याचं तेच स्कूलमध्ये विसरून आलं आहे. म्हटलं उद्या आणता येईल. आणि बुधवारचं त्याला रंगीत ड्रेस घालून जायचं असतं. मग त्या दिवशी ना मी असं चिप्स, बिस्किट, क्रीमचं बिस्किट, असं वेगळं वेगळं काहीतरी देत असते. म्हणून म्हटलं नशीब बरं आहे की तेवढं उद्या बिस्किट द्यायच्या टिफिनमध्ये
तर एकच डबा हवा आहे त्याला. आणि मग संध्याकाळी मस्त त्याच्यासोबत गप्पा मारल्या आणि गॅलरीतून जी हवा येते ना, जी मंद धुंद हवा असते ना, ती खूप छान वाटतं. म्हणून मी धनुषसोबत गप्पा मारून झाल्याच्यानंतर मी पण एकटीच गॅलरीमध्ये बसले होते. खूप छान वाटतं संध्याकाळचं वातावरण किंवा ते येणारे वारं. आणि तुम्हाला माहीतच असेल, सोमाटणे फाट्याजवळ मोठं चौराई देवीचं मंदिर आहे आणि ती देवी खूपच म्हणजे ही आहे, नवसाला पावणारी असं आहे असं म्हणतात. तर ती मला माझ्या गॅलरीमधून स्पष्ट दिसते. म्हणून मी एकटक लावून तिकडं बघत बसले होते. तेवढ्यात हे पण ऑफिसवरून आले आणि सकाळी यांनी फक्त डाळ भात नेलं होतं ना टिफिनला, त्याच्यामुळे त्यांना थोडीशी भूक लागली होती. म्हणून म्हटलं काय बनवायचं, चहा तर नकोच द्यायला. म्हणून म्हटलं घरामध्ये फरसाण होता तर आपण हे करूयात, म्हणजे फरसाणमध्ये आपलं कांदा टोमॅटो टाकूयात. पण टोमॅटो संपले हे मी विसरूनच गेले होते. मग जे काय बाकीचं होतं ते सगळं टाकायला घेतलं. पहिला कांदा असं बारीक असं चॉप करून घेतला आणि नंतर कोथिंबीर आणि फरसाण घेतला. आणि म्हटलं होतं थोडंसंच करायचं, पण माझा हात ना नेहमी वाढताच आहे, म्हणजे थोडंसं काय होईना जास्त होऊन बसतंच माझ्याकडून. डीमार्टमधून बुंदी आणली होती, शेव आणली होती, ती पण त्यामध्ये थोडीशी मिक्स केली. आणि आमच्या घरामध्ये पापडा पण होता, खूप दिवस झाला आणलेला होता आणि तसंच ते पॅकेट होतं, फोडलं पण नव्हतं. आणि मग मी त्याच्यामध्ये म्हटलं थोडंसं टाकावं, कारण असं खाऊनच संपून जाईल. नाहीतर आमच्या घरामध्ये आम्ही तिघं आहोत ना, तिघांना पण अशा गोष्टी काही जास्त आवडत नाहीत. पण घरामध्ये अन्न होतं आणि खाणं होतंच नाही परत. मग ते छान असं बनवायला घेतलं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आणि लिंबू पिळायचं होतं, पण म्हटलं नको, घसा खराब आहे तर नको टाकायला. मग फक्त कांदा कोथिंबीर आणि मस्त असं लाल तिखट टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि जी शेव आहे ना त्याची टेस्टच काही वेगळी, ते खूप छान लागते खायला. छान असा इथं चिवडा रेडी झाला आमचा, मस्त तिघांनी पण खाऊन घेतलं. आणि आज म्हटले होते पाणी जाणार आहे, म्हणून मग मी पाणी वगैरे भरून ठेवलं होतं, बेसिनमध्येच टब भरून ठेवला होता. त्याच्यामुळे मला काही नंतर भांडेच क्लीन करता आले नाहीत. म्हटलं जाऊ देत, आत्ता जाईल नंतर जाईल. पाण्याची वाट बघून बघून थकले, पण पाणी काही गेलंच नाही. मग मी जी भांडी होती ना ते तसेच गॅस ओट्यावरती ठेवून दिली होती. म्हटलं संध्याकाळीच क्लीन करता येतील. आणि ही रोजची सवय आहे मला, म्हणजे माझं दुपारचं ताट किंवा धनुचा टिफिन असतो, मग ते मी तसंच ठेवून देते. आणि संध्याकाळी जेव्हा चहा पाणी होईल माझा, त्यावेळी चहा पाण्याची भांडी आणि मग टिफिन वगैरे घासून घेत असते, माझं जेवणाचं ताट वगैरे. आता आज ते सगळं तसंच ठेवलं होतं. आणि चहा घेतला, चहा घेतल्याच्यानंतरनं पण काही क्लीन केलं नव्हतं. मग खाऊन झाल्याच्यानंतरनं क्लीन करून घेतलं. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की माझं लक्की बांबूचं झाड मी तुम्हाला नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर बघा किती छान ग्रो होते ना, ते मस्त हिरवगार झाले. त्याच्याकडे बघितलं की मस्त पॉझिटिव्हिटी येते. आणि मी ते ना किचनमध्येच ठेवले. किचनमध्ये खिडकी आहे, ते खूप भारी वाटते, म्हणजे छोटीशी विंडो आहे पण खूप भारी आहे. हवा पण भरपूर येते आणि झाडं ठेवायला पण मला बरीचशी जागा तिथं भेटते. बस जास्त काय तिथं झाडं ठेवणार नाही, पण ही थोडीशी जी काय आहेत ना तिथं ठेवल्यात. मला मनी प्लॅन्ट ना खूप जास्त आवडतो, म्हणून मी तिथं 2 मनी प्लॅन्ट लावलेत. आता उन्हाळा सुरू झाला आहे ना, तर घरामध्ये पण बसून खूप बोर होतं. म्हणजे कसं होतं ना, आज दिवस जाता जात नाही, म्हणजे आता दिवस मोठा आहे आणि मग असं होतं कधी घरातून बाहेर पडेल. आणि मी तर काय 6 वाजता आज बाहेर गेलेच नव्हते. हे लवकर येणार होते तर म्हटलं आपण घरातच बसूयात, आणि संध्याकाळी हे जेव्हा येतील ना तेव्हा आपण बाहेर कुठेतरी गाडीवरती एक राऊंड टाकून येऊयात. पुण्यामध्ये संध्याकाळी फिरण्याची मज्जाच काही वेगळी असते. पण आमच्या इकडे ना जरा जास्तच ट्रॅफिक असते, कारण ट्रक वगैरे असतात सारखे आणि भरपूर गाड्या असतात. त्याच्यामुळे थोडीशी मला भीती वाटते की नको, आपण घरातच सेफ आहोत, घरातच बसूयात. पण कधी कधी मन पण हट्ट करतं, नाही चल जाऊयात, आपण बाहेर जाऊनच येऊयात. म्हणून आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो. आणि खूप दिवस झालं मी बेसन लाडू खाल्ले नव्हते. मला बेसन लाडू ना प्रचंड आवडतात. आता मम्मीकडं कधी जाईल ना तेव्हा नक्की बनवून आणेल, पण आता लवकर तर माझं काय जाणं होणार नाही. आत्ता जायचं होतं पण ते सगळं कॅन्सल झालं. आता जाणार होते ह्या सॅटर्डे संडे, तर पप्पा मम्मी फिरायला निघालेत. आता ते डायरेक्ट 8 दिवसांनीच घरी येणार, मगच आमची भेट होणार, असं काहीसं होणार आहे. पण जेव्हा जायचं म्हणजे आपलं म्हणजे काहीतरी रिझन येतं तेव्हा आपल्याला जायचं नसतं ना, तेव्हा जायची इच्छा अजूनच वाढते. असू देत म्हटलं, ते फिरून आल्याच्या नंतर आपण जाता येईल. धनुषला होमवर्क करायला बसवलं, कारण त्याने दिवसभर काहीच होमवर्क केला नव्हता आणि हे पण ह्यांचं काम करत बसले होते. आणि धनुचं अर्ध लक्ष टी व्हीकडे आणि अर्ध लक्ष मोबाईलकडे असं होतं. आमचं जेवण वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतरनं मला काही कंट्रोल होईना, मला कधी लाडू खाऊन गेलं असं झालं होतं. घसा दुखतो त्याच्यासाठी टॅब्लेट्स पण आणल्या होत्या आणि सुतारफणी पण मला खूप जास्त आवडते. आज सगळा खाऊ माझ्या आवडीचा होता. आणि मग फटकन बेसनचा लाडू खायला घेतला आणि तिघात मिळून एक लाडू खाल्ला. आणि मग असं संपवला आम्ही आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.